नांदेड़ में एक नौजवान पर तलवार से हमला करके उसके हाथ की 3 उंगलियों को काट दिया गया। इस मामले में 2 नौजवान को एयरपोर्ट पुलिस अफसरान ने गिरफ्तार कर लिया है। गिरफ्तार मुलजिमिन को अदालत में पेश किया गया। जज ने इन दोनों मुलजिमिन को 3 दिन की पुलिस तहवील में भेज दिया है। 11 अगस्त की रात 8 बजे देवी सिंह पर 2 मुलजिमिन ने अचानक हमला किया था। इन 2 मुलजिमिन ने देवी सिंह के भाई पर भी तलवार से हमला किया। इस हमले में देवी सिंह ने तलवार से किए गए हमले को हाथ से रोकने की कोशिश की, जिसमें हथेली की 3 उंगलियां कट गई। मला बालाजी कांबळे, त्याचा भाचा रोशन हळदे, जे आता 307 आपल्या 307च्या गुन्ह्यामध्ये आता सध्याला अटक आहे। आमचे भाऊ देवीसिंह चंदेल यांच्यावर त्यांनी तलवारीनं घात केला आणि त्यांच्या हाताला पूर्ण असं कापलं, इथून पूर्ण चिरून टाकलं। 3 बोटं त्याचे फाटले होते आणि त्यांना 307च्या गुन्ह्यामध्ये दाखल केल्याबद्दल हे सगळं आमच्यावर पूर्ण टोटल आमच्या गल्लीला त्यांचा त्रास आहे। येणारा जाणाऱ्या बायांना माणसांना सगळं सरळ सरळ धमक्या देण्यात आल्यात, पण काही त्याच्यावर हे होत नाही आहे। आता ते स्वतः मारून घेऊन सरकारी दवाखान्यात MLC करून तिथं ॲडमिट आहे। स्वतः त्यानं आपल्या डोक्यावर मारहाण करून त्यानं तिथं ॲडमिट झालेला आहे। टपरी डाल के जाने आने को तकलीफ हो रही, बच्चे लोग जाते, लेडीज जाती, वहाँ शराब गांजा पी के बच्चे बैठे वाले रहते हैं। हम लोगों को बहुत तकलीफ है इनकी, पूरी गली परेशान है हमारी। पत्थरे फेंके थे, पत्थरे ईटा फेंके। अब 4-5 जने को तो मारे उन्होंने, तलवार से मारे, ईटन से मारे, पानपट्टी उठा बोले थे, इतना हंगामा करे उन्होंने। काय फेकले की मालकाला एवढं सगळं 7 टाके पडलेत। तिथं अड्डा बसून राहिले, बाया पोरीला आम्हाला भीती वाटायली, रात्रंदिवस घरातच बसायचं असं व्हायले बघा। आम्ही रस्ता तेच बघल्या उठते काय की म्हणून उठलं नाही हे बघा। हां, त्याला सांगितलं तर मी बरोबर करून सगळ्याला 10-20 पोरं तिथं बसून रात्रंदिवस। आम्हाला खूप त्रास आहे। आमचं तर पहिल्या नंबरलाच घर आहे आणि आम्हाला 3 दिवसापासून धमक्या द्यायला होते की थैल्यामध्ये पोत्यामध्ये टाकून नेतो म्हणून, मारून खूप ते। आणि त्याच्या लेकरा बाळा सगळं त्याने तलवारी चाकू द्यायला होते। आम्हाला धमकी दिली होती की आमच्या नवऱ्याला प्रत्येक जागा माहीत आहे म्हणले, बाजारात भाजीपाला ऐकता आम्ही की जिथं भेटले तिथं कुठं पण मरायला तयार राहा, फक्त तुम्ही जेवढे महाग जासाल, हिरोगिरी करसाल तेवढ्याला मार भेटल, मरायला तयार। आम्ही 50 पोराच्या हातामध्ये तलवार छोट्या छोट्या देतो म्हणले आणि केशव मोरेचं मारतो म्हणले कुठं पण। केशव मोरे कोण? माझे मालक आहेत ते।